तर आपण आता पाली दरवाजाजवळ आलेलो आहे. तर हा पाली दरवाजा आहे, पण हा एकच दरवाजा नाहीये. तर दुसरा सुद्धा दरवाजा तो तुम्हाला इथे दिसू शकतो. तो वरती आहे तो 2 पाली दरवाजा. तर हा पण पाली दरवाजा आहे, तो वरचा पण पालीच दरवाजा आहे. फक्त ह्याची जी रचना होती ती गोमुखी होती. म्हणजे गोमुखी रचनेबद्दल तर मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. आता इथे जी होती ती इथे भिंत होती, ती कालांतराने आता पडून गेलेली आहे. गोमुखी रचना म्हणजे बाहेरच्या व्यक्तीला तो दरवाजा आतून दिसत नाही, म्हणजे बाहेरून दिसत नव्हता आतला दरवाजा. त्याला गोमुखी रचना असं म्हणतात. पण कालांतराने ही जी बाजू होती इथं, जी बघता इथे भिंत होती, ही भिंत असल्यामुळे हा जो दरवाजा होता तो खालच्या व्यक्तींना दिसत नव्हता, किंवा शत्रू जो येत होता त्यांना दिसत नव्हता. आणि वरचा आहे तो पाली दरवाजाच आहे, पण तो ह्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे. ते मी तुम्हाला आता दाखवणारच आहे. चला तर बघूया आपण. तर इथून तुम्ही दरवाजातून प्रवेश केल्यानंतर तुम्हाला इथं देवडी दिसतीये. तर निश्चितच आता हा दरवाजा आहे म्हटल्यावर इथं पहारेकरी तर असणारच. तुम्ही जर कल्पना केली तर तुम्हाला कळेल की ही दुमजली वास्तू आहे. कारण तुम्हाला तिथे खोबण्या दिसत आहेत, इथं पिलर्स असू शकतात. आणि जे इथं पहारेकरी होते ते म्हणजे ज्यांना ह्या दरवाजातून प्रवेश करायचा आहे, ते ह्या पहारेकऱ्यांची परमिशन घेऊन वरचा जो महादरवाजा आता मी तुम्हाला दाखवणार आहे तिथं तो संदेश द्यायचे. नंतर मग त्यांचा परवाना भेटल्यानंतर इथून जो व्यक्ती येणार आहे त्याला ते प्रवेश आतमध्ये दिला जायचा. तर इथं मी तुम्हाला दाखवतो वरती जाऊन. हे जे वरचं तुम्हाला दिसतंय ना, हे यावरून म्हणजे निश्चितच 2 मजली ही वास्तू होती. वरती छत होतं. तुम्ही कल्पना करू शकता हे म्हणजे त्या काळी कसं असेल. इथे बसायची वगैरे जागा आहे. इथून तुम्हाला पार्किंग पर्यंतचा सगळा व्ह्यू दिसेल. इथून संपूर्ण व्ह्यू टेहाळणीसाठी उत्तम जागा आहे ही. शत्रूवर अंदाज बघण्यासाठी, किंवा इथून जी जागा दिली आहे त्यांनी, हे जे बघू शकता तुम्ही इथून तुम्हाला दिसते. तर इथून डायरेक्ट म्हणजे वरून जो शत्रू होतो त्याच्यावर ते उकळलेलं शिसं टाकायचे, तेल टाकायचे. अशा प्रकारे ते आलेल्या म्हणजे प्रत्युत्तर हल्ल्याला द्यायचे ते. आता जो ह्यातला छोटा दरवाजा आहे, म्हणजे हा दरवाजा फक्त गडावर समारंभ वगैरे असला तरच हा संपूर्ण दरवाजा उघडला जायचा, नाहीतर हा छोट्या दरवाजातून त्यांना प्रवेश दिला जायचा. तर तुम्हाला महादरवाजा दाखवतो आता मी. इथून सरळ गेले की वरच्या साईडला तो आहे महादरवाजा आहे. इथून वर आल्यानंतर मी जो तुम्हाला महादरवाजा बोललो होतो तो अगदी माझ्या पाठीमागे आहे. चला तर तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो मी. हे असे प्रवेशद्वार आहे महादरवाजाचं. इथून आत आल्यानंतर माझ्या मागे बघू शकता पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. या साईडला पण देवड्या आहेत. निश्चितच म्हणजे जास्त 2 देवड्या बनवण्याचं कारण की हा महादरवाजा आहे. राजगडाचा राजमार्गाचा हा महादरवाजा आहे. गडावरून आपण पालीमार्गे दरवाजा आल्यानंतर आपण ह्या माचीवर येतो, पद्मावती माचीवर. थोड्याशा पायऱ्या वर चढून आल्यानंतर इथे 2 रस्ते फुटतात. एक हा बालेकिल्ल्यावर जातो, तो दुसरा संजीवनी माचीकडे जातो. तर मला इथं सांगा वाटतंय की छत्रपतींचा किल्ला 30 वर्ष राजधानी होता हा राजगड. पण आज या किल्ल्यावर कोणीच नाही आहे. म्हणजे मला वाटत नाही की ही पहिली वेळ आहे असं. माझ्या बाबतीत ते पहिल्यांदाच घडते की किल्ल्यावर कोणीच नाही आहे. फक्त गडाचे 3 पहारेकरी आहेत. बाकी किल्ल्यावर मला अजून तरी कोणी दिसलं नाही. एवढा शुकशुकाट आहे किल्ल्यावर. छत्रपतींची 30 वर्ष राजधानी असलेल्या किल्ला आणि त्यावर आता कोणीच नाही आहे. कोणी येत नाही आहे. हे खरंच दुर्दैव म्हणायला लागेल आपल्याला. म्हणजे सोयीनुसार किल्ले पर्यटन नाही केलं पाहिजे. तर छत्रपतींना आपण मानता, त्यांचे आपण एवढे गुणगान गातो आपण त्यांचे, तर त्यांच्याबद्दल थोडी माहिती असली पाहिजे. आपल्या सोयीने आपण किल्ला पर्यटन नाही केलं पाहिजे. तर प्रत्येक ऋतूमध्ये आपण एकदा का होईना आपण आलं पाहिजे. उन्हाळ्यात ही किल्ला बघितला पाहिजे.
त्याशिवाय आपल्याला कळणार नाही. पावसाळ्यात तुम्ही येणार ना, सगळीकडे धुकं असतं, मग ते बघणार काय तुम्ही? पण असो, ज्याची त्याची हे असते, चॉईस असते. कोणीच नाही आहे किल्ल्यावर, तुम्ही बघू शकता. शनिवार रविवार इथे गर्दी असते. आता सध्या कोणीच नाही आहे, फक्त गडाचे 3 पहारेकरी आहेत. ठीक आहे, असो आपण संजीवनी माचीकडे जाणार आहे. आपण संजीवनी माचीवर गेल्यावर तुम्हाला तिथला ड्रोन शॉट दाखवतो. ठीक आहे, चला. तर असा साईड रस्त्याने मी आलोय. तर हा इथे संपतो, इथे बसायला वगैरे जागा आहे. त्या साईडला आपण बघू शकता, तिकडे सुवेळा माची आहे आणि मी जिकडून आलो ती पद्मावती माची. आणि आत्ता जिकडे जाणार आहे ती संजीवनी माची. म्हणजे असा त्रिकोणासारखा आहे तो किल्ला राजगड. मध्ये बाले किल्ला आहे. एक पद्मावती माची एका कोण्याला आहे, एका कोण्याला सुवेळा माची आणि एका कोण्याला संजीवनी माची आहे. असे बघू शकता. आणि तो जो दिसतोय तो पाली दरवाजा, मी येताना तुम्हाला दाखवलेला तो पाली दरवाजा. खाली तो दिसता येते तुम्हाला पायऱ्या, ज्या मार्गाने आपण आता आलो त्या पायऱ्यात. आणि ते पार्किंग हे तुम्ही बघू शकता. इथून आपण वर आलेलो आहे. तिथे पद्मावती माचीवर आपण आलेलो आहे आणि तिथून पद्मावती माचीवरून आपण संजीवनी माचीकडे आलो आहे. तिकडून डायरेक्ट तिकडे पण रस्ता आहे, डायरेक्ट सुवेळा माचीला जायला आणि बाले किल्ल्यावर जायला. ठीक आहे, चला एक्सप्लोर करूया. गडावर आल्यापासून अजून तरी मला कोणी दिसलेलं नाही आहे. मी एकटाच आहे, 3 पहारेकरी. हे चित्र म्हणजे वाईट आहे खूप, कारण पाणी विक्रेते सुद्धा नाही आहे तिथं. पाण्याची सुद्धा टंचाई खूप आहे. आधीच गडावरचं पाणी खराब झालेलं आहे, काम चाललेलं आहे गडावर दुरुस्तीचं, त्यामुळे प्यायला पाणी सुद्धा सापडलेलं नाही आहे. हां, मी घरून येताना 2 बाटल्या आणल्या होत्या, त्यातली 1 बाटली आहे अजून मला, पण ती लागणार आहे आत्ता मला, थोडीशी यूज करायचं आहे मला त्याला. नाश्ता केलेला नाही आहे, सकाळी लवकर निघलो होतो म्हणून इथंच तयार करायचं आहे काहीतरी गडावर खाण्यासाठी. कोणीच नाही आहे म्हणजे गडावर. हे चित्र म्हणजे कधीच मी बघितलं नव्हतं माझ्या ट्रेकिंग एक्सपिरियन्समध्ये. माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव आहे. कारण राजगडबाबत ही अपेक्षा नव्हती म्हणजे मला कधीच. जवळपास आलोय एंडला संजीवनी माचीच्या. तर मित्रांनो, आता आपण संजीवनी माचीच्या टेहाळणी बुरुजावर आलेलो आहे. या रस्त्याने आपण आलेलो आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता संजीवनी माची. आणि हा जो आहे तो टेहाळणी बुरुज. आणि इथे जो तुम्ही बघताय खाली थोडासा दरवाजा तुम्हाला दिसतोय, तो आळू दरवाजा आहे. तिथून तोरण्याला जायला मार्ग आहे. तिथून तसेच त्या डोंगरावरून तिकडे तोरण्याला जायला रस्ता आहे. आणि हा संपूर्ण मागचा परिसर मडेघाट परिसर आहे. आणि ह्या जे साईडला आपण बघू शकता हा वरंदा घाट परिसर आहे.